तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे ना आपण योगेशच्या वावरात आलो होतो. कारण योगेशच्या वावरात आहे ना बिबट्यानं गाय खाल्ली. बघू शकतो मित्रांनो, ही 2 वर्षाची गाय आहे, ही बिबट्यानं खाल्लेली आहे. तर बिबटे ना दोन असण्याची शक्यता आहे. कारण इथं पण दात वगैरे लागलेले आहे. आणि मागून बी बघू शकता हे फडशा पाडलेला आहे गाईचा. त्या आसपासच्या जेवढे शेतकरी तर त्यांनी कृपया सावध राहावे. मित्रांनो, ही गाय आहे ना आपल्या विष्णू बाबा कारभारी फड यांच्या मळ्यामध्ये खाल्लेली आहे. आणि यांच्या खालतील मळ्यामध्ये खाल्लेली गाय काळदडीमध्ये. तर तिथल्या आसपासच्या सर्व शेतकऱ्यांनी ना आपली जनावरं कृपया काळजी करून बांधायची. मित्रांनो, ही गाय ना विष्णू बाबा कारभारी फड यांची गाय आहे. आणि ही गाय ना आपल्या खालतील मळ्यात म्हणजे काळदडीत खाल्लेली आहे. तर मित्रांनो, गायच्या अवस्थेवरून असं वाटतंय की दोन बिबट्या असण्याची शक्यता आहे. तर 11 वाजता वन विभाग येणार आहे पंचनाम्यासाठी. तर ते आल्यानंतर कळेल तर काय परिस्थिती काय नाही. या योगेशची गाय आहे. आणि इथे ना या अशा रानामध्ये बांधलेली होती.